नमस्कार. एम.एस. सेट एक्झाम 2026 विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल 26 जुलै 2026ला ही एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे. फॉर्म फिलिंग चालू आहे. जर तुम्ही एलिजिबल असाल तर फॉर्म नक्की भरून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की हार्डली 55 ते 60च दिवस आपल्या हातामध्ये आहेत. पण जर एक प्रॉपर स्ट्रॅटेजी तुम्ही फॉलो केली, प्रॉपर प्लॅनिंग केलं, तर 100% यावेळेस सेट तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. पण सर स्ट्रॅटेजी काय आहे? काय प्लॅनिंग करायचं तेच कन्फ्यूज आहे आम्ही. काळजी करू नका. आजच्या व्हिडिओमधून मी ती प्रॉपर तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आजपासून ती स्ट्रॅटेजी फॉलो करा. यावेळेस सेट तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, या व्यतिरिक्त तुमच्या मनात भरपूर प्रश्न आहे की सर याचा एक्झाम पॅटर्न काय असतो? ही एक्झाम ऑनलाईन असणार आहे का ऑफलाईन असणार आहे? या व्यतिरिक्त काय स्टडी मटेरियल आजपासून मी अभ्यासलं पाहिजे? सर याचा सिलेबस काय असतो? मी एलिजिबल आहे का? सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमधून आपण इथं बघणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की पेपर 1 जो असतो ना डिअर स्टुडंट्स, सगळ्या विद्यार्थ्यांसाठी कॉमन असतो. तुम्ही केमिस्ट्रीचे, बॉटनीचे, हे आर्ट्स, कॉमर्स कुठले असू द्या, पेपर 1 कॉमन आहे. एक कंप्लीट बॅच आपण लॉन्च करतोय आजपासून. आज त्याचं फर्स्ट लेक्चर असणार आहे. 29 मे आहे आज, बरोबर आहे. तर फर्स्ट लेक्चर असणार आहे. सगळे लाईव्ह लेक्चर्स होतात. लाईव्ह झाले की ते ऑटो रेकॉर्ड होतात. किती वेळ तुम्ही पाहू शकणार एक्झाम पर्यंत. विशेष म्हणजे सगळे नेट सेट क्वालिफाईड टीचर्स आहेत. प्रत्येक जे 10 युनिट आहेत पेपर 1 मध्ये, सगळ्यांच्या नोट्स तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करतो. आता नोट्स नाही काढायच्या. 55 ते 60 दिवसात आम्ही दिलं तेवढं प्रॉपर करा. तुम्हाला प्रॉपर टेस्ट सिरीज घेतल्या जातील. जसा मॉक टेस्ट शेवट असतात, जसा फायनल पेपर आहे तशा टेस्ट, प्रत्येक टॉपिकनुसार पास टेस्ट, असं सगळं प्रॉपर PYQ अनालिसिस सेशन सगळं याच्यामध्ये होतं. जर तुम्ही हे सगळं केलं ना, तर डिअर स्टुडंट 80 तर सहज तुम्ही क्रॉस कराल 100 पैकी. बॅच जॉईन करायची असेल तर आपला ॲप आहे PDK अकॅडमी, इन्स्टॉल करा. तुम्हाला काही क्वेरी असतील तर या नंबरला कॉल करा. विद्यार्थी मित्रांनो, पेपर 2 जो आहे, जर तुम्ही केमिकल सायन्सचे स्टुडंट्स असाल, केमिस्ट्रीचे, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, अनालिटिकल, फिजिकलचे असाल, तर तुमच्यासाठी देखील चांगली बॅच आहे, प्रॉपर बॅच आहे. PDK अकॅडमी ॲप इन्स्टॉल करा. बघा, तुमच्या मनात भरपूर क्वेश्चन्स आहेत ज्याची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून मिळणार आहे. सर एक्झाम पॅटर्न काय? फॉर्म कसा भरला पाहिजे? किंवा फॉर्म मी भरू शकतो का? एलिजिबल आहे का? सर याचा सिलेबस काय असतो? एक्झाम पॅटर्न डिटेल आपण बघणार आहे. ऑनलाईन ह्यावेळेस आहे का ऑफलाईन एक्झाम आहे? आता मला स्ट्रॅटेजी द्या आणि मी काय संदर्भ ग्रंथ वाचले पाहिजे? स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी बघू. पहिला प्रश्न बघा बरं का तुमचा काय आहे. पहिला प्रश्न आहे, सर परीक्षा कधी होईल? आता प्रश्न पडला नाही पाहिजे हा. परीक्षा ही 26 जुलै 2026ला होणार आहे. तुम्ही म्हणाल कसं काय? ऑलरेडी नोटिफिकेशन काल आपण पाहिलं, त्याचा व्हिडिओ पण यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. तर आता डेट फिक्स झालेली आहे. आता फॉर्म भरायची मुदत चालू आहे. आता व्यवस्थित फॉर्म भरून घ्या. पहिला प्रश्न तुमचा मिटला. 26 जुलै 2026ला ही एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे. सर आता याची परीक्षा पद्धती कशी असेल यावेळेस? ही जी परीक्षा असेल ना विद्यार्थी मित्रांनो, 2 भागामध्ये डिव्हाइड झालेली आहे. म्हणजे तुम्ही जर तुमच्या नावापुढे सेट क्वालिफाईड हे जर नाव लावून घ्यायचं असेल, तर तुम्हाला 2 परीक्षा द्यायचा आहे. पेपर 1 बघा, पहिला जो असतो पेपर त्याला आपण काय म्हणूया? पेपर 1. पेपर 1 आणि दुसरा पेपर असतो तो म्हणजेच पेपर 2 म्हणू आपण, हो ना? पेपर 1 जो असतो ना विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये फक्त ना बघा, याच्यामध्ये फक्त 50 प्रश्न असतात. किती? 50 प्रश्न. किती मार्कांचे? 100 मार्कांचे. आणि याच्यासाठी डिअर स्टुडंट्स, याच्यासाठी वेळ असतो 1 आवर. किती? 1 आवर म्हणजेच किती? 60 मिनिट्स. हो की नाही? म्हणजे 60 मिनिटाचा पहिला पेपर असेल, 50 प्रश्न तुम्हाला देतील, 100 मार्कांचा पेपर असेल आणि देअर इज नो निगेटिव्ह मार्किंग. बघा बरं का, तुमच्या सगळ्या कॉन्सेप्ट इथं आज मी क्लिअर करून टाकतो. डोक्यातून सगळंच काढून टाका. अभ्यासच सुरू झाला पाहिजे. तुम्ही जाऊन बसले ना, तर तुम्हाला पहिला पेपर मिळणार, त्याच्यामध्ये 60 मिनिटं मिळणार. निगेटिव्ह मार्किंग नाही, म्हणजे तुमचा आजच अभ्यास झालाय बुवा. काहीच विषय नाही. गोल करून यायचेत फक्त. इथं किती गोल असणार? 50. 100 मार्क. आता हे 50 प्रश्न जे आहेत ते कसे असणार ते पुढे आपण शिकणार आहे. पेपर 2 जो असतो विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये मात्र इथं 50 प्रश्न आहेत, इथं 100 प्रश्न असणार. किती? 100 प्रश्न. पेपर 1 सगळ्या विद्यार्थ्यांसाठी कॉमन आहे. 10 युनिट आहे. तुम्ही जे शिकलेला आतापर्यंत त्याच्यापेक्षा वेगळं आहे. इथं चांगले मार्क्स मिळणं गरजेचं आहे. पेपर 2 तुमचा जो पोस्ट ग्रॅज्युएशनला सब्जेक्ट होता, मराठी, हिंदी, इंग्रजी, केमिस्ट्री वगैरे, त्याच्यावरती 100 प्रश्न असतील. किती मार्कांचे? 200 मार्कांचे. हो ना? याच्या व्यतिरिक्त इथं वेळ मात्र तुम्हाला 2 आवर्स असणार आहे. किती? 2 आवर्स म्हणजे किती? 120 मिनिट. याच्यानंतर बघा, इथं सुद्धा देर इज नो निगेटिव्ह मार्किंग. म्हणजे आजच हुशार आहे तुम्ही, आजच अभ्यास झालाय. नो निगेटिव्ह
मार्किंग अजिबात म्हणायचं नाही माझा अभ्यास झाला नाही, ऑलरेडी झालाय ना, निगेटिव्हच मार्किंग नाहीये, कळलं तुम्हाला? तर ओव्हरऑल जर पाहिलं तुम्ही तर 100 आणि 200 असं 300 मार्कांचा पेपर तुम्हाला द्यायचा आहे, 300 मार्कांचा. आणि आणि तुमच्याकडे टोटल 3 आवर्स असणार आहेत. कळलं का तुम्हाला? बस एवढं लक्षात ठेवा. आणि सगळं म्हणजे दोन्ही मिळून स्कोर तुम्हाला मिळत असतो आणि 300 पैकी चांगला स्कोर किती मिळवायचा स्ट्रॅटेजीमध्ये आपण बघणार आहे. तर एवढं लक्षात आलं असेल की परीक्षा पद्धतीत 2 पेपर असतात. पुढचा प्रश्न बघा, फॉर्म कोण भरू शकतो? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट व्ही-आय-एम-पी. तुमचं जर पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल, म्हणजेच काय एम-ए, एम-कॉम, एम-एस-सी झालेलं असेल आणि तुम्हाला जर ओपन कॅटेगरीचे असेल तर 55% असतील तर तुम्ही इलिजिबल आहात, फॉर्म भरू शकता. तुम्ही जर समजा कॅटेगरीचे असाल, म्हणजे ओपनचे नाही आहेत तुम्ही, तुम्ही कॅटेगरीमध्ये आहात, एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, व्ही-जे-एन-टी, एस-सी-बी-सी वगैरे या गोष्टी सगळ्या, ई-डब्ल्यू-एस, अनाथ, तर यांच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो कॅटेगरीमध्ये जर असाल तर तुम्हाला 50% असणं मस्ट आहे. जर याच्यापेक्षा ग्रेस नको याला, याच्यामध्ये कमी जर असतील तर मग इलिजिबल नाही, त्याच्यासाठी तुम्हाला कॉलेजला जावं लागेल. आता ह्यावेळेस नाही करता येणार आणि तुम्हाला ग्रुप सिलेक्ट करावा लागतो आणि ग्रेड इम्प्रूव्ह करून घ्यावी लागते. म्हणजे थोडक्यात काय, जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल, ओपनची असाल तर 55% तुम्हाला मिळालेले असतील तर इलिजिबल आहे, कॅटेगरीचे असाल तर 50% मिळालेले इलिजिबल आहे. याही व्यतिरिक्त समजा तुमचं अजून पोस्ट ग्रॅज्युएशन नाही झालेलं, तुम्ही फक्त आता जनरली आपण एम-एस-सी कन्सिडर करू तर 4 सेमिस्टर 2 वर्ष असतात. तुम्ही जर पहिलं सेमिस्टर म्हणजे पहिलं आणि दुसरं सेमिस्टर फर्स्ट इयर कंप्लीट आहे तुमचं, आता पेपरच दिलेला अजून रिझल्ट नाही लागला, इलिजिबल आहे. कारण सेट भवन काय म्हणतं, तुम्ही ॲज अ ॲपियर पण फॉर्म भरू शकता, पण फर्स्ट इयर तुमचं कंप्लीट असावं. म्हणजे का, की तुम्ही सेट दिली आणि यदा कदाचित तुम्ही सेट क्वालिफाय झाला तर रिझल्ट लागल्यापासून 2 वर्षाच्या आत तुम्हाला तर एम-ए, एम-कॉम, एम-एस-सीचं कंप्लीट द्यायचं सर्टिफिकेट त्यांना द्यावं लागतं, म्हणजे ते तुम्हाला क्वालिफाय करतात. 2 वर्ष मिळतात. त्यामुळे तुम्ही सेकंड सेमिस्टर किंवा फर्स्ट इयर कंप्लीट झालं आणि लगेच तुम्ही सेट एक्झाम देऊ शकता. कळलं तुम्हाला? हाही डाऊट क्लिअर झाला. याही व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, समजा तुम्ही एम-एस-सी केमिस्ट्री झालात आणि सेट क्वालिफाय झालात, तर केमिस्ट्रीमधून आता सेट तुम्हाला देता येत नाही. पण मी एम-ए इकॉनॉमिक्स पण केलेलं आहे किंवा एम-ए इकॉनॉमिक्सचे मी दुसरं सेमिस्टर दिलं. फर्स्ट इयर माझं कंप्लीट झालं. पेपर जस्ट दिलेत. अजून काय रिझल्ट लागलेला नाही. पण मी फॉर्म भरू शकतो आता ॲज अ ॲपियर. रिझल्ट लागला, एम-ए फर्स्ट इयरचा रिझल्ट लागला, सेकंड इयर दिलं, सेकंड इयरचा रिझल्ट मी पास झालो, तर फार ते 1 किंवा 1.5 वर्षात पास झालो, की तो रिझल्ट सेट भवन सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीला सबमिट केला, की आपल्याला सेट क्वालिफाय पण होता येतं. म्हणजे रिझल्ट नंतर 2 वर्ष आपल्या हातात असतात, जे ऑलरेडी इझिली आपण एम-ए, एम-कॉम, एम-एस-सी कंप्लीट करू शकतो. तर एवढं जर असेल तर तुम्ही इलिजिबल आहात. कळलं तुम्हाला? या व्यतिरिक्त बघा, परीक्षा ऑनलाईन असणार की ऑफलाईन असणार? विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. ही एक्झाम ही ऑफलाईन मोडला होणार आहे. ऑफलाईन. ऑफलाईन म्हणजे काय? काय आत्तापर्यंत पारंपरिक पद्धतीने तुम्हाला जे 10-12 सेंटर्स दिलेले आहेत, त्या सेंटरवर तुम्हाला जायचंय. तुम्हाला OMR बेस्ड शीट मिळणार आहे गोल करायला, हो ना? तर त्याच्या संदर्भात व्हिडिओ येईल तुम्हाला, का कशा पद्धतीने तुम्हाला तुक्के स्ट्रॅटेजी ज्याला म्हणतात ते पण येईल. कसे गोल करायचे, कोणता पेन वापरायचा, सगळ्या गोष्टी तुम्हाला कळणार आहे टप्प्याटप्प्याने. याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळत असताना पारंपरिक पद्धतीने पेपर आहे, गोल व्यवस्थित करायचेत. पारंपरिक पद्धती आहे, निगेटिव्ह मार्किंग नाहीये. क्वेश्चन पेपर मिळेल तिथं बघा, तिथं सोडवा आणि गोल करायचे. असे ऑफलाईन एक्झाम असणार आहे. पुढे बघूया आपण. व्हेरी इम्पॉर्टंट ऑफ दिस व्हिडिओ, हा इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला बघायचा आहे, की स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं होतं याच्यामध्ये पेपर 1 आहे, सेट क्वालिफाय व्हायचंय तर पेपर 1 आणि पेपर 2 असे दोनही देणं गरजेचं आहे तुम्हाला. पेपर 1 कॉमन आहे. याच्यामध्ये जर पाहिलं पेपर 1 मध्ये तर तुम्हाला 10 युनिट आहे. टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड, हायर एज्युकेशन सिस्टीम, कम्युनिकेशन, कॉम्प्रिहेन्शन, डाटा इंटरप्रिटेशन, लॉजिकल रिझनिंग, मॅथमॅटिकल रिझनिंग, भरपूर आहे. पीपल डेव्हलपमेंट, एन्व्हायरमेंट. तर ते 10 युनिटवर 5-5 प्रश्न 10-10 मार्काला आहे. तर इथं ना विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिलं फिक्स करू का नेमकं स्ट्रॅटेजी काय बनवायची. तर इथं जे 100 मार्क आहेत, 50 प्रश्न आहेत, 5 प्रश्न एका युनिटवर. तर विद्यार्थी मित्रांनो, 50 प्रश्नापैकी ॲटलिस्ट तुमचे 40 बरोबर येतात. म्हणजेच किती, आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, की काही हो, मला 80चा आकडा पार करायचा आहे. म्हणजे मी एवढे दिवस जगलो नाही तरी चालेल, पण सेट पेपर 1 मध्ये 80 कंप्लीट मिळतात. 50 प्रश्नांपैकी म्हणजे तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाहीये. 50 पैकी 40च बरोबर यायला पाहिजेत. म्हणजे 50च गोल करायचे, 40 तर बरोबर येतात. पण असे नाही, प्रॉपर स्ट्रॅटेजी फॉलो केली तर.
तर इथं तुम्ही 80 पेक्षा जास्त मार्क्स मिळवा. पेपर 2 जो आहे, तर आता ऑलरेडी तुम्ही यूजी, मी असं कन्सिडर करतो तुम्ही घरूनच केलं असेल मे बी, यूजी पीजीचं तुमचं एखादं 2 सेमिस्टर झालं असेल, एवढा सगळा डाटा तुमच्या डोक्यात होता. तुम्ही एक्सटर्नल जरी केलं असं असं कन्सिडर करू आपण, तरी तुम्ही ऑलरेडी केलं ना राव, अकाउंटमध्ये झालेलं असं तुमचं, किंवा केमिस्ट्री असेल तर तुम्ही काही ना काही शिकलत ना राव, 11वी 12वी इकडं BA MA असं करत करत. तर इथं ॲटलिस्ट तुम्हाला 50% तुम्ही क्रॉस करा. म्हणजे काय, 100 प्रश्न आहेत की नाही, आता हे डिपेंड करेल तुमचा मागचा स्कोर किती आहे, त्याच्यापेक्षा 1 ते 2% मार्क जास्त मिळवायचे. जनरली जो ट्रेंड मी पाहिलाय, 100 प्रश्न आहेत की नाही इथं, तर कमीत कमी तुम्ही 50 क्वेश्चनच्या पुढं बरोबर यायला पाहिजे. हा, 100च्या 100 गोल आपण इथं मारणार आहे, पण 50 प्रश्न म्हणजे 100 मार्क तरी तुम्ही क्रॉस करायला पाहिजे. तर आपण इथं असं कन्सिडर करू की 200 मार्कांपैकी तुम्ही इथं 100 प्लस मार्क्स मिळवायला पाहिजे, एवढ्यामध्ये तुम्ही सेट क्वालिफाय होता. आता तुम्ही म्हणाल याची स्ट्रॅटेजी ही कशी वर्किंग आहे, तुमचे असे विद्यार्थी आहेत का? येस, भरपूर विद्यार्थी ही स्ट्रॅटेजी फॉलो केलेली आहे, जी तुमच्यासोबत मी तिथं शेअर केली ती, मी यूज केली होती, मी सेट क्वालिफाय झालो, तुम्हाला पण देतो. का बरं? बघा, समजा उदाहरणार्थ तुमचं ना MA इंग्लिश आहे लिटरेचर, तर तुमच्यासाठी बघा 11वी 12वीला इंग्रजी होता, BAला होता आणि MAला तुम्ही घेतला. मला सांगा, तुम्ही टॉपर कॅन्डिडेट होते आणि तुमच्यातला डल विद्यार्थी, त्याला पण थोडंफार इंग्लिश येत असेल की नाही, आणि पेपर हार्ड असतो थोडासा, त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये ना 20 25 30 मार्काचा गॅप पडत नाही, फार फार तर 20 25 मार्काचा. पण तुम्ही इथं डोकं लावायचं, तुम्ही एकदम डल विद्यार्थी किंवा मीडियम विद्यार्थी, तुमच्या क्लासमधला टॉपर सुद्धा इथं तुमच्यापेक्षा 30 मार्कांनी पुढे असेल, पण त्याच्यासाठी हा पण नवीन आहे ना. इथं जर तुम्ही 80 पेक्षा जास्त मिळवलं, प्रॉपर स्ट्रॅटेजी फॉलो केली, तर तुम्ही 2-3 मार्कांनी त्याच्या पुढे असणार, सेट क्वालिफाय होऊन जाणार आहे. तर ही स्ट्रॅटेजी तुम्हाला फॉलो करायची. आता हे कळलं मला की कशात किती मार्क्स मिळवायचे, पण सर आता मला सांगा अभ्यास काय करायचा आणि संदर्भ ग्रंथ काय. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही काय करायला पाहिजे, स्टेप नंबर 1, तुम्हाला सिलेबसची प्रिंट घेणं गरजेचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, ही सिलेबसची प्रिंट मिळणार कुठून? तर आपलं जे ॲप आहे PDK अकॅडमी ॲप, Google Play Storeला जा, इन्स्टॉल करा. त्याच्यामध्ये फ्री स्टडी मटेरियल म्हणून एक टॅब येतो, त्याच्यावरती क्लिक करा. तुम्हाला सिलेबस मराठीमध्ये पण इंग्रजीमध्ये पण आहे. सेठ भाऊने इंग्रजीमध्ये दिलाय, आम्ही प्रॉपरली बसून त्याचं प्रॉपर ट्रान्सलेशन करून त्याच्यात काय पॉईंट आहे ते सगळे डिटेल तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करून त्याची प्रिंट करायची. सिलेबस विद्यार्थी मित्रांनो डोळ्याने व्यवस्थित बघून त्याचं आकलन करणं फार महत्त्वाचं असतं. याच्यावर मी स्पेसिफिक सेशन देणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन ही आपली ढाल आणि तलवार असते जिंकण्यासाठी, युद्ध करण्यासाठी. सिलेबस नुसता बघून चालत नाही मोबाईलमध्ये, त्याची प्रॉपर प्रिंट आणा, प्रॉपर एक एक लाईन वाचून घ्या, पेपर 1ची पण पेपर 2ची पण. म्हणजे काय होतं की जेव्हा तुम्ही प्रश्न बघणार, तुम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे, हा सिलेबसमध्ये इथला भाग आहे, म्हणजे याच्यावरती असा प्रश्न विचारला जातो. हे पुढे पण तुम्हाला तुमच्यासोबत बोलणार होतो. तुम्ही गेलात, सिलेबस ॲपवरून डाउनलोड केला आपल्या आणि सिलेबसची प्रिंट केली, सगळं आकलन केला तुम्ही, सिलेबस चिकटून टाका भिंतीला, सेट क्वालिफाय होईपर्यंत 60 दिवस डन आहे. सिलेबस तुम्ही प्रॉपर बघून घेणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन. हे फार महत्त्वाचं आहे रे, फार महत्त्वाचं आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा ॲनालिसिस, जे ऑलरेडी विद्यार्थी मित्रांनो आपलं जे चॅनल आहे PDK टीचर्स अकॅडमी, याच्यावरती आपण सेशन सिरीज चालू केलेली आहे. भरपूर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स एक्झामपर्यंत आपण बघणार आहे. तुम्ही बॅचला असेल तर आणखी डिटेल तुम्हाला त्याच्यामध्ये शिकायला मिळणार आहे. याच्यामध्ये काय करायला पाहिजे, दुसऱ्या स्टेपमध्ये सांगतो. सिलेबस तुमच्या डोक्यात फिट बसलाय, आता तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन कमीत कमी 2018-19 पासून जो नवीन पॅटर्न आहे तिथपासूनच्या क्वेश्चन पेपर तुमच्याकडे असाव्यात. पुन्हा त्या कुठं मिळणार, ॲपवर ऑलरेडी आहेत, डाउनलोड करून घ्यायच्यात तुम्ही. तुम्हाला वाटलं तर प्रिंट करू शकता, नसेल तर प्रॉपर प्रत्येक प्रश्न बघायला पाहिजे. काय प्रश्न आला, प्रश्न बघितला का कळलं पाहिजे, हा टीचिंग ॲप्टिट्यूडचा आहे. प्रश्न पाहिला का कळलं पाहिजे, हा कॉम्प्रेहेन्शनचा आहे किंवा हे कम्युनिकेशन मधलं आहे. बरं, कम्युनिकेशनमध्ये जर विचारला असेल तर टाईप्सवर प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे टाईप्स प्रॉपर करून घ्यायचे. समजा उदाहरणार्थ तुम्ही रस्त्याने चालत असताना सिग्नल रेड झाल्यानंतर थांबले, हे कोणतं कम्युनिकेशन आहे? सगळ्या गाड्या थांबतात, ग्रीन झाल्या सगळ्या जातात, ते काय माईकमध्ये बोलतं का? नाही, पण तरी कसं कम्युनिकेशन आहे? म्हणजे त्याला आपण नॉन व्हर्बल, अशाब्दिक उदाहरण असं आपण त्याला म्हणतो. ह्या गोष्टी ना सिलेबस आणि PYQ मध्ये तुम्हाला सांगतो, कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, 50% इथंच बोजा हलका होऊन जातो. तुम्ही सिलेबस आणि PYQ करा, तुम्ही पेपरला जा, 50% तुमचा ऑलरेडी सुटतं ते. फक्त तुम्हाला तिसरा भाग गरजेचा असतो, आणि तो म्हणजे तुम्हाला ना आता प्रॉपर नोट्स रीड करणं गरजेचं आहे. आता ह्या नोट्स कशा मिळवायच्या आणि वाचायचं काय?
तुम्ही मार्केटमध्ये गेला तर भरमसाठ मोठी माहिती दिलेलं पुस्तकं आहेत. अजिबात होणार नाही, कधी करू पण नका. तुम्ही सिलेबस प्रॉपर केला, व्यवस्थित केला, पी-वाय-क्यू पाहिले, प्रॉपर एम-सी-क्यू पाहिला का तुम्हाला कळतं हा ह्या टॉपिकचा आहे आणि त्या टॉपिकवर फॅक्च्युअल विचारला जातोय का अप्लाइड बेस प्रश्न विचारला जातोय, हो की नाही? जसं आता मी पाहिलं होतं. तर हा ॲक्चुअली कधी-कधी विचारलं जातं, की एक एक्झाम्पल द्यायचं ठरलं तर मूक काय आहे? मग त्याचा लाँग फॉर्म विचारलेला हो ना, डी-ओ-आय रिसर्च ॲप्टिट्यूडमध्ये डी-ओ-आय काय असतं? म्हणजे डायरेक्ट फॅक्च्युअल डाटा दिलेला आहे. मग तुमच्या लक्षात येतं हा याच्यावरती फॅक्च्युअल क्वेश्चन विचारले जातात. मग तुम्ही त्या पुस्तकामध्ये भरमसाठ माहिती दिलेली फॅक्च्युअल डाटाच करा ना, बाकीच्या गोष्टी करू नका. त्याच्यासाठी ट्रेंड लक्षात आला पाहिजे आणि ट्रेंड कळण्यासाठी ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. आता याच्यानुसार तुम्ही प्रॉपर नोट्स तुम्हाला एकतर ना तुम्हाला बुक्स करायचे असेल तर ह्या 2 गोष्टी फार कामी आहेत. नोट्स जर करायचे असतील तर तुम्हाला एक चांगला मेंटर असावा. आता वेळ नाहीये नोट्स बनवत बसण्याची, तर त्यांच्या डायरेक्ट प्रिंट कराव्यात आणि ह्या 2 गोष्टी त्यांनी प्रॉपर कव्हर केलेल्या पाहिजे. तेवढ्या नोट्स वाचाव्या. मी गॅरंटी देतो एवढ्या 3 स्ट्रॅटेजी विद्यार्थी मित्रांनो फॉलो करा. तुम्ही यावेळी 100% सेट क्वालिफाय व्हाल. तर तुम्हाला नोट्स बनवाव्या लागतील. जर तुम्ही ऑलरेडी बनवल्या असतील तर वेल एंड गुड. पण तुम्ही ह्या 2 गोष्टी केल्या तरच नोट्स बनवा. तुम्ही जर प्रिव्हियस इयर क्वेश्चनच नाही पाहिले, सिलेबसच नाही पाहिला आणि डायरेक्ट नोट्स बनवायला गेले, तर तुम्हाला काहीच कळणार नाही. म्हणजे भुशात भाले मारल्यासारख्या गोष्टी होईल. एवढ्या 3 गोष्टी जर तुम्ही प्लॅनिंगमध्ये घेतल्या ना आजपासून, तर 100% तुमच्या 60 दिवसात सेट क्वालिफाय होतं म्हणजे होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, ही स्ट्रॅटेजी जर तुम्ही फॉलो केली, ही स्ट्रॅटेजी तुम्हाला फॉलो करणं मस्ट आहे. ही स्ट्रॅटेजी जर तुम्ही फॉलो केली, तर 100% यावेळेस तुम्ही सेट क्वालिफाय होऊ शकता. आता आपण सिलेबस बघूया. पेपर 1चा जो सिलेबस आहे विद्यार्थी मित्रांनो, तर अशा पद्धतीने 10 युनिट आहेत. टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड, कॉम्प्रिहेन्शन, कम्युनिकेशन, मॅथेमॅटिकल रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग, डाटा इंटरप्रिटेशन, आय-सी-टी, पीपल डेव्हलपमेंट, एन्व्हायर्नमेंट आणि हायर एज्युकेशन सिस्टीम. हे जे 10 युनिट आहेत, याच्या प्रत्येक युनिटला 5 प्रश्न म्हणजे 10 मार्कांचं वेटेज आहे. आता प्रत्येक युनिटचा सगळा सारासार अभ्यास करायचा नाही, त्याचे पी-वाय-क्यूज बघायचं, त्याचा सिलेबस बघायचा, जेवढा पॉईंट गरजेचा आहे, फॅक्च्युअल डाटा विचारलाय का अप्लाइड क्वेश्चन आहे असं बघायचं आणि तेवढाच भाग इथं करणं गरजेचं आहे. याचा डिटेल सिलेबसचा अनालिसिस आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आता पुढचा प्रश्न आहे, कोणते संदर्भ ग्रंथ वाचू? अजिबात कोणतंही बुक वाचू नका, एवढा वेळ नाही विद्यार्थी मित्रांनो. पेपर 1 साठी मी सांगेल तुम्हाला पी-वाय-क्यू व्यवस्थित बघणं, सेट भवनकडून किंवा आपल्या ॲप्लिकेशनमधून प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स डाउनलोड करा, ते प्रॉपर बघा, सिलेबस डाउनलोड करा, प्रिंट करा, ते प्रॉपर बघा आणि त्याच्याच संदर्भाने नोट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर नसेल आणि आता पुस्तक वाचायची वेळ आली असेल, तर पी-वाय-क्यू आणि सिलेबस पाहिल्याशिवाय त्या पुस्तकाला हात लावू नका, भरमसाठ माहिती वाचू नका. मी कोणतंही संदर्भ ग्रंथ इथं मी सजेस्ट करत नाही. का नाही करत? कारण मार्केटमध्ये मी ज्या पद्धतीने नोट्स बनवल्या तसं मला बुकच नाही मिळालं. मी भलं 2-3 बुक जे मार्केटमध्ये दिसतात, तर त्याच्यामध्ये एवढी क्वालिटी वाटत नाही. सिलेबस जर पाहिला, क्वेश्चन पेपर जर पाहिली, तर ते वेगळं वाटतं आणि यांनी दिलेली भरपूर माहिती वाटेल आणि मग एवढं वाचता वेळ निघून जाईल. तसं अजिबात करू नका. प्रॉपर नोट्स तुम्हाला फॉलो करावे लागतील. डिअर स्टुडंट, दिस इज ऑल अबाउट टुडे सेशन. सेशन कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक यू सो मच आणि सगळ्यात महत्त्वाचं, सेशन आवडलं असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. थँक यू.